एवढासा तांदूळबाई नखाने कोरीला 2 वाट्या तांदूळ भिजवून ठेवला होता 3 ते 5 तास. जेव्हा छान नखाने तुटला की त्यात अर्धी वाटी खोबरं, 1.5 वाटी भिजवलेले पोहे, 1 वाटी कलिंगडाचा सफेद भाग, अर्धा वाटी दही सगळं एकत्र करून वाटून झाल्यावर लक्षात आलं की मेथीचे दाणे घालायला विसरले. तर 6-7 मेथीचे दाणे पावडर करून घेतली, चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि 12 तास झाकून ठेवून दिलं. मग सकाळी ना ते फुलून वर येत नाही ते नुसतंच आमतं. तर मीठ टेस्ट करून तवा गरम करायला ठेवला. गरम तव्यावरती तेल लावून घेतलं आणि बस कलिंगडाचे पोळे किंवा याला आम्ही सुरनुळ्याही म्हणतो, कडकडीत तव्यावर असे छान करून घेतले. पीठ असं नुसतंच ओतायचं असते, पसरवायचं नाही. झाकून ट्रान्सपरंट झालं की परतून घ्यायचं. हे सारस्वत स्टाईल ओल्या खोबऱ्याच्या लसूण घालून केलेल्या चटणीसोबत एकदम फर्स्ट क्लास कॉम्बिनेशन आहे. व्हिडिओच्या एंडला दिली आहे रेसिपी. आणि गोड सुरनुळ्यासाठी त्यात थोडीशी हळद आणि चवीपुरतं गूळ घालून छान मिक्स केलं की आंबट गोड चवीच्या सुरनुळ्या तयार. लोणी आणि चटणीसोबत मस्त लागते. चटणीसाठी खोबरं, इवलीशी चिंच, 1-2 लसूण पाकळ्या, थोडीशी मिरची पावडर, मीठ आणि थोड्याशा पाण्यात वाटली की तयार. एन्जॉय.